जाते आणि म्हणून तुम्हाला सांगतो का तुमच्यामध्ये इच्छा असेल तर तुम्ही निश्चित आपल्या ध्येयापर्यंत जाऊन पोहोचू शकता. आणि म्हणून कलाकार म्हणजे काय, मी काकाजीने सांगितलं, तुकडोजी महाराजांचं उदाहरण दिलं की माणूस दे म्हणजे माणूस दे. माणूस जातीला माणूस जर घडला, माणूस घडला तर माणुसकी घडेल. आणि माणुसकी जर घडली तर नक्की सांगतो तुम्हाला की परिवार घडेल. आणि परिवार घडला तर देश घडेल. देश घडला तर चांगला समाज घडेल. ही जर साखळी आपल्यामधून जर येणाऱ्या पिढी करता आपल्याला न्यायची असेल तर निश्चित या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की कलाकार लोककला सेवा मंडळाच्या माध्यमातून कलावंत घडलाच पाहिजे. कलावंत घडल्याशिवाय समाज घडू शकत नाही, पण माणूसही घडला पाहिजे. आणि माणूस घडला तरी परिवार घडतील आणि हा समाज स्थिर राहील. म्हणून या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो की समाजामध्ये फार वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. लाख धरती भोवताली पोटा माणूस तरी आणि शब्द झाले स्पंदाने पण धावतो माणूस तरी समाजामध्ये दुरावा निर्माण झाला आहे. आणि हा दुरावा कमी करण्याचं काम जर कोणी करत असेल तर तो या क्षणी कलाकार करत आहे. ज्या काळात स्वातंत्र्याच्या आधी तुम्हाला सांगतो की कुठल्याही प्रकारचे दळणवळणाचे साधन नव्हते, कुठल्याही प्रकारच्या रोड रस्ते नव्हते, तरी कलाकारांनी गावागावात जाऊन स्वातंत्र्याची ज्योत निर्माण करण्याचं काम खऱ्या अर्थाने केलं होतं. तर माझ्या समोर बसलेल्या आपल्या पूर्वजांनी केलं. आणि म्हणून कला या देशाचं वैभव आहे. जगामध्ये जर भारताचं काही वैभव असेल, जर पुंजी असेल तर कला आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की साधेपणासारखं सौंदर्य कुठल्याही प्रकारचं साधेपणासारखं सौंदर्य दुसरं कोणतं असू शकत नाही. आणि म्हणून माणसानं व्यवहारामध्ये, माणसानं आचरणामध्ये, आपल्या कृतीमध्ये प्रामाणिकपणा आणि इमानदारी म्हणून मी काय म्हणतोय असा विचार कसाला तू करते विचार कसाला तू विचार मात देत नाही का. भव्य दिव्य असा लोक कलावंतांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. आणि या मेळाव्याला उपस्थित या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष जे सातत्यानं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरून लोक कलावंतांना त्या ठिकाणी एकत्र आणण्याचं काम करतायत, लोक कलावंतांचं संघटन मजबूत करण्याचं काम करतायत असे सन्माननीय राजकुमारजी गुले, कार्यक्रमाचं सुंदर संचालन करणारे आमचे सहकारी सन्माननीय प्रमोदजी बागडे आणि या ठिकाणी उपस्थित सर्व सन्माननीय लोक कलावंत मंचाचे पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, मला माहिती आहे की वाजवीपेक्षा जास्त या ठिकाणी रिस्पॉन्स या लोक कलावंतांच्या मेळाव्याला मिळालेला आहे. 400 त्या ठिकाणी भजन मंडळ या आजच्या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत. मी आपल्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. मला माहिती आहे एकीकडे गरमी आहे, दुसरीकडे गर्दी आहे आणि आता तुम्हाला एकेकाला
आपली त्या ठिकाणी कला दाखवण्याची वेळ या ठिकाणी घेणार नाही. या लोक कलावंतांच्या मेळाव्याच्या माध्यमातून आपल्या लोककला या भविष्यामध्ये आपल्याला चांगल्या कशा ठेवता येतील, जिवंत कशा ठेवता येतील आणि लोक कलावंतांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्याचं काम या मंचाच्या माध्यमातून आपले अध्यक्ष राजकुमारजी घुले हे निश्चितपणे करतील असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो. आपणा सगळ्यांना या पावन नगरीमध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या या धर्मनगरीमध्ये आपणा सगळ्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि आपल्या माध्यमातून लोकजागरण आणि लोककला जिवंत राहील आणि गावागावामध्ये आपल्या माध्यमातून एक चांगलं आध्यात्मिक आणि सामाजिक वातावरण निर्माण होईल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करत आपणा सगळ्यांना पुनश्च एकदा मनपूर्वक शुभेच्छा देत माझ्या शब्दांना विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद डॉक्टर साहेब. आज डॉक्टर साहेबांच्या दवाखान्यामध्ये अफाट गर्दी असतानाही त्यांनी वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला अभिनंदन करतो आणि सुंदर या ठिकाणी मार्गदर्शन केलं असं मी त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो.